हॅलो गाईज, तर आज आपण रोगनिदान पेपर 2 मधला सेकंड टॉपिक आम्लपित्त शिकणार आहोत. तर आपण सीधी बात नो बकवास डायरेक्ट डिसीजवर येऊ. आम्लपित्त यामधून तुम्हाला ओन्ली SAQ आणि MCQ असे येणार आहे. LAQ येणार नाही. LAQ येणार नाही. तर यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, तर पहिला काय डेफिनेशन ऑफ जेवढं NCERT दिले तेवढंच लर्न करायचं, एक्स्ट्रा पॉईंट्स लर्न करायचं नाही, टाईमपास करायचा नाही. डिफाईन आम्लपित्त, हेतू, संप्राप्ती ऑफ आम्लपित्त, भेद म्हणजे त्याचे टाईप्स काय काय आहेत, पूर्वरूप, सामान्य लक्षण, विशेष लक्षण आणि साध्यसाध्यत्व इम्पॉर्टंट आहे. सगळे मस्टनोचे टॉपिक आहेत. सो लेट्स स्टार्ट. पहिलं तर आम्लपित्ताची आपण व्याख्या बघून घेऊ की आम्लपित्ताची डेफिनेशन काय आहे. आम्लो गुणोद्रिक्तम पित्तम आम्लपित्तम. एकदम सिंपल जे श्लोक आहे ह्याचा माधव निदानाने सांगितलेला. आम्लो गुणोद्रिक्तम पित्तम आम्लपित्तम. ओके. पित्ताच्या अन्नगुणांपेक्षा आम्लगुण अधिक वाढल्यामुळे, पित्ताच्या अन्नगुणांपेक्षा आम्लगुण, कुठला गुण, आम्लगुण अधिक वाढल्यामुळे त्यास आम्लपित्त म्हणतात. नावातच आहे, आम्ल प्लस पित्त इज इक्वल टू आम्लपित्त. सोपी डेफिनेशन. अनेक आहे की आम्लम विदग्धम च ततपित्तम आम्लपित्तम. परत एकदा, आम्लम विदग्धम च ततपित्तम आम्लपित्तम. आता त्याचे हेतू जाणून घे. हेतू काय आहेत, पित्तदुष्ट करणारे हेतू. विरुद्धदुष्ट आम्ल विदाह पित्त प्रकोपान्नाम, विरुद्धम दुष्टम आम्लम विदाह पित्तम प्रकोपान्नाम भुजो विदग्धम. हे सगळं दुष्ट अन्न खाल्ल्यामुळे, विदाह अन्न खाल्ल्यामुळे, पित्त प्रकोप करणारे अन्न खाल्ल्यामुळे आम्लपित्त होतं. एवढा श्लोक पाठ केला तरी चालेल. तर आपण बघू पहिले हेतू. पहिला काय आहे, विरुद्ध आहार, दुष्ट आहार, अति आम्ल मद्यपान केल्यामुळे, किंवा विदा हे पित्त प्रकोप अन्न, पित्त प्रकोप करणारे अन्न जेव्हा आपण खातो तेव्हा आम्लपित्त होतोय. कुलत हे जास्त पित्त प्रकोपक आहे, जे अतिसेवन केल्यामुळे. आणि वेगधारण ते सगळीकडे लागू होते. प्लस ऋतू, विशेष करून वर्षा आणि शरद ऋतूमध्ये, आणि देशविशेष अनुप देशामध्ये मोस्टली लोकांना आम्लपित्त होते. तर आता याची संप्राप्ती जाणून घेऊ. संप्राप्ती कशी घ्यायची जाणून घ्यायची आपल्याला. संचय, प्रकोप, प्रसर, स्थान, व्यक्त आणि भेद या अकॉर्डिंगली आपल्याला संप्राप्ती जाणून घ्यायची. तर संचयमध्ये काय होणार, निदान सेवन होणार, पहिला हेतू सेवन होणार. हेतू सेवन झाल्यानंतर कुणीकडे हेतू सेवन होतो तोही इम्पॉर्टंट आहे. ऋतूमध्ये, वर्षा ऋतूमध्ये किंवा अनुप देशामध्ये होतो का. तर त्यानंतर संचय झाल्यानंतर काय होतो, प्रकोप होतो. तर प्रकोपमध्ये काय होणार, पित्तवर्धक आहार विहार, पित्तवर्धक आहार प्लस विहार. त्यानंतर प्रसरमध्ये काय होणार, प्रसरमध्ये पित्ताचा आम्ल भाव आहे तो काय होणार, पूर्ण शरीरावर संचार करणार. त्यानंतर स्थान संचरे, आम्लोद्गाराने त्याची लक्षणं उत्पत्ती होणार. स्थान संचरेमध्ये व्यक्त अवस्थामध्ये आम्लपित्त आपल्याला डिसीज दिसणार. आणि भेदमध्ये काय, उद्भोग किंवा अधोग, दोन भेद आहेत. त्यानंतर ते संप्राप्ती घटक जाणून घेऊ. संप्राप्ती घटक कोणते कोणते आहेत. दोष, ऑब्व्हियसली पित्त दोष आहे, आपल्याला माहीतच आहे. दुष्य, धातू कोणते कोणते आहेत, रसधातू आणि रक्तधातू. धातुमल, कफ आणि पित्त आहे. आममध्ये कोण आहे, अग्निजन्य आहे. स्रोतदोषी, आता कोणत्या स्रोतदोषी दृष्टी होणार तेही आहे. स्रोतदृष्टीमध्ये काय होते, विमार्गगमन होते. आणि स्रोतस आहे अन्नवह, अन्नवह स्रोतसाची दृष्टी होते. त्यानंतर संचारस्थान काय, अन्नवह धमन्या, संचारस्थान काय, अन्नवह धमन्या. उद्भवस्थान काय, आमाशय, आमाशयमध्ये उद्भव होते. त्याचा प्रभाव काय, साध्य प्रभाव आहे. असाध्य नाही, ते साध्य आहे. व्याधिसंभव काय, अशुकारी, व्याधिसंभव अशुकारी. रोगमार्ग काय, अभ्यंतर रोगमार्ग आहे. हे सगळं लिहिणं इम्पॉर्टंट आहे, जेव्हा SAQ पडणार आहे तर संप्राप्ती घटक लिहिणं इम्पॉर्टंट आहे. LAQ पडू शकत नाही. अधिष्ठान काय त्याचं, आमाशय, इथं उद्भवस्थान आमाशय, अधिष्ठानसुद्धा आमाशय आहे. अग्नी कसे, जठाराग्नी, मांद्य, अग्निदृष्टी, मंदाग्नी.
त्यानंतर भेद किती आहेत त्याचे? 2 भेद आहेत. कुठले? उद्वक आम्लपित्त आणि अधोक आम्लपित्त असे 2 भेद आहेत. सामान्य लक्षण काय होते? अविपाक होतो, क्लम होते, उत्क्लेश होतो, हृदय कंठदाह होते, अरुची, तिक्त आम्ल उद्गार येतात. तिक्त आम्ल उद्गार येतात. आता विशेष लक्षण बघू. पहिला बघू उद्वक आम्लपित्ताचे. तर हरित, पीत, नील, कृष्ण, रक्त, आम्लयुक्त वमन काय होते? उलट्या होतात. या रंगाच्या उलट्या होतात. हिरव्या कलरच्या, पिवळ्या कलरच्या, निळ्या कलरच्या, काळ्या कलरच्या उलट्या होतात. नंतर अतिपिच्छिल, विविध रसयुक्त किंवा मांस हे करतो त्याच्या वासाप्रमाणे वमनाचा वास येतो. त्यानंतर भोजन नंतर किंवा भोजनाच्या आधी भोजन न करता ही वमन होते. जेवायच्या आधी न जेवताही वमन होऊ शकते. आम्लोद्गार येतात किंवा कंठ प्रदेशामध्ये दाह जाणवते. आम्लोद्गार येतात आणि कंठ प्रदेशामध्ये दाह जाणवते. हृदय प्रदेशामध्ये काय होतात? शीरशूल होते आणि हृदय प्रदेशात मध्ये दाह होते. हृदय प्रदेशमध्ये ही दाह होते आणि शीरशूल होते. तर हस्तपाद दाह, उष्णता, हातापायामध्ये उष्णता दाखवते, दाह होते. अरुची, कंडू, मंडलाकार होते किंवा हातपाय गरम होतात, जिथे दाह होते. रॅशेस अँड बॉईल्स उत्पन्न होतात. त्यानंतर उद्वक आम्लपित्त बघू. उद्वक आम्लपित्तामध्ये काय काय होणार? तृष्णा होणार, दाह होणार, मूर्छा होणार, तर भ्रम तथा मोह. विविध वर्णयुक्त पित्तचे काय होणार? अधोमार्गाने स्त्राव होते. अधोमार्गाने स्त्राव म्हणजे उद्वक आहे ना, म्हणजे खालून ह्याच्यामध्ये वरून. तर हल्लास, नॉझिया जाणवतो, द्रवमल प्रवृत्ती, त्यामध्ये काय होते? वमन होतं. ह्यामध्ये काय होते? विरेचन होते. अग्निमांद्य असतेच कंपल्सरी. त्यानंतर हर्ष, स्वेद प्रवृत्ती. तर पीत अंग, येल्लो बॉडी होते. पीत अंग, शरीराला पिवळा कलर येतो. साध्यतेमध्ये काय? जर नवीन असेल तर साध्य आहे, जर चिरोत्थित असेल तर याप्य आहे. म्हणजे असाध्य नाही आहे, कवर होतो. आम्लपित्त काही एवढं गंभीर डिसीज नाही आहे, पण लक्षात दिलं नाही तर होऊ शकतो. पूर्व रूपमध्ये आम्ल उद्गार आणि हृदयकंठ दाह होते. रूप, अन्नाचे पचन होत नाही, श्रम क्लेद वाचून थकवा येतो, मळमळ, कंडू, आम्ल उद्गार, अरुची, हृदयदाह हे काय शिकलेलंच आहे. द्रवमल प्रवृत्ती होते. तर दोषानुसार त्याचे प्रकार पडतात 3. वातानुबंधी, कफानुबंधी 2 प्रकार पडतात. तर वातानुबंधीमध्ये आम्लपित्त सामान्य लक्षण भ्रम, काय इम्पॉर्टंट? भ्रम, कंप, मुंग्या येणे, ओके, आणि अंग गळून जाणे. त्यानंतर कफानुबंधी, त्यामध्ये काय? अरुची, छर्दी, निद्रा अधिक येते. कफामुळे काय होते? निद्रा अधिक येते, थंडी वाजून येते आणि उदरगौरव असते. व्याधी व्यवच्छेदमध्ये बघू. आता व्याधी व्यवच्छेदमध्ये काय ते? छर्दी, अतिसार, शूल, ग्रहणी, परिणामशूल आणि रक्तपित्तज. उपद्रवमध्ये काय आहेत? आता आम्लपित्ताच्या उपद्रवामध्ये आपल्याला ज्वर, अतिसार, पांडू, शूल, शोथ, अरुची आणि भ्रम. ओके, थँक्यू.